सत्यप्रकाश विभू आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्या तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे. माझे अपार स्वरूप समुद्रावरती जनोतरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरे तैशेचे जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदय ज्याचे करते ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजची माझे होत असे. ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दूरवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म मीचे असे. पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्मा आप्तकाम तरी न मनु कोणा करावी म्या. सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नामरूपयो अधिष्ठानं बुद्धिबोध्यं बुद्धिर्दृग्यतु निर्मलम अपारं सर्व वेदांत वेद्यं प्रत्येक परम महः तदेवाहं न मत्तोन्यदितिमे निश्चितामती. जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. विचारसागर तरंग 6वा आणि परिच्छेद 62 क्रमांकाचा भट्टमताने शक्तीचे निरूपण. विचारसागर तरंग 6वा परिच्छेद 62 क्रमांकाचा भट्टमताने शक्तीचे निरूपण. एकंदर 5 तरंगाचा विचार पूर्ण करून 6व्या तरंगाच्या समारोपाकडे आपली वाटचाल आहे. यामध्ये प्रथमतः 19 क्रमांकाच्या परिच्छेदापर्यंत स्वप्न हे मिथ्या कसं आहे हे सिद्ध केलं. नंतर मग स्वप्नवत जागृती ही आग्रह देवाच्या स्वप्न प्रपंचाच्या माध्यमातून सांगितली आणि तू ब्रह्मरूपच आहे हा बोध सांगण्याकरता महावाक्याचा उपदेश केला. पण महावाक्याचा अर्थ तो शब्दार्थावरून तो अर्थ अनुभवाला जुळत नाही, त्याकरता लक्षणं करावी लागते. लक्षणेमध्ये मग प्रकार पडतात 3 जहद अजहद आणि जहद अजहद म्हणजे भागत्याग लक्षणा. त्यापैकी पहिल्या 2 लक्षणा जहद अजहद लक्षणा महावाक्याचं तात्पर्य काढण्याकरता उपयोगाच्या नाही. भागत्याग लक्षणाने मात्र ते तात्पर्य निघतं. त्यावेळेला शिष्य म्हणू लागला की गुरुदेव लक्षणं म्हणजे काय ते पहिले मला सांगा. मला ते समजलं म्हणजे मग 2 लक्षणं कशा उपयोगाच्या नाही आणि 1 लक्षणं कशी उपयोगाची आहे माझ्या लक्षात येईल. मग त्याकरता प्रश्न जरी लक्षणेबद्दल असला तरी शक्तिवृत्तीचं निरूपण चालू झालं. हे एक प्रकारचं शक्ती प्रकरण चालू झालं. त्याचं कारण असं आहे की शक्य संबंधो लक्षणा शक्तिवृत्तीमध्येच लक्षणेचं बीज असल्यामुळे प्रश्न जरी लक्षणावृत्ती संबंधी असला तरी शक्तिवृत्ती वाचून लक्षणावृत्ती कळत नाही. म्हणून शक्तीचं स्वरूप कोणी काय मानलेलं आहे हा विषय आपला क्रमप्राप्त चालू आहे. त्यामध्ये 3 मत आपण पाहिले. 4थं मत आता आपण आज पाहणार आहोत. 3 मतामध्ये पहिलं वेदांत मत, दुसरं नैयायिकाचं मत आणि तिसरं वैयाकरणाचं मत. वेदांत मताने पहिले पद म्हणजे काय तर अर्थवान वर्ण किंवा वर्णाचा समुदाय याला पद असं म्हणतात किंवा सुप्तिंगंतम पदम अशी व्याकरणामध्ये पदाची व्याख्या केलेली आहे. मग हे पद आणि पदाच्या ठिकाणी असणारं जे सामर्थ्य तर त्याला पदाचा आणि अर्थाचा जो संबंध आहे त्यालाच वृत्ती असं म्हणतात. त्या वृत्तीमध्ये 2 प्रकार आहे. शक्यार्थ असतो त्यावेळेला साक्षात संबंध असतो आणि लक्षार्थ तिथे परंपरेने संबंध असतो. मग पद आणि पदाचा जो अर्थ ते पद उच्चारल्याच्या नंतर त्या अर्थाचं ज्ञान काय होतं कारण त्या पदाचा आणि त्या अर्थाचा कुठला तरी संबंध असला पाहिजे. त्या संबंधालाच वृत्ती असं म्हणतात. आणि त्या वृत्तीमध्ये 2 प्रकार आहे मग शक्तिवृत्ती आणि लक्षणावृत्ती. तर त्यातल्या शक्तिवृत्तीचं स्वरूप काय तर त्या पदाच्या ठिकाणीच ते सामर्थ्य आहे. अग्निपद उच्चारलं तर ज्वालेचं ज्ञान व्हावं, घटपद उच्चारलं कलशरूप अर्थाचं ज्ञान व्हावं असं त्या पदाच्या ठिकाणी सामर्थ्य आहे. त्याला शक्ती म्हणावं असं वेदांताचं मत आहे. पण ते पद उच्चारल्याच्या नंतर त्या अर्थाचं ज्ञान व्हावं अशी ईश्वराची इच्छा आहे त्याला शक्ती म्हणावं असं नैयायिकच मत आहे. पण हे मत खंडित कसं आहे याचा विचार आपला करून झाला. नंतर कालच्या चिंतनामध्ये आपण वैयाकरणाचं मत पाहिलं. ते म्हणतात पदाच्या ठिकाणी जी अर्थज्ञानाची हेतुता म्हणजे योग्यता तीच पदाची शक्ती. हे बोलणं वरवर पाहता वेदांतासारखं वाटतं. मग त्यांना विचारावं सामर्थ्याला तुम्ही शक्ती म्हणता की काय तर ते म्हणतात आम्ही सामर्थ्याला शक्ती मानत नाही. म्हटले पण सामर्थ्याला शक्ती न मानणं म्हणजे लोकप्रसिद्ध विरोधा वाचून अधिक काही फल तुम्हाला प्राप्त होणार नाही.
कारण सामर्थ्य, शक्ती, बल, जोर हे सगळी शब्द लोकव्यवहारामध्ये एका अर्थाने वापरली जातात. आणि तुम्ही सामर्थ्याला शक्ती म्हणत नाही म्हणजे लोकप्रसिद्ध विरोध, एवढंच फल तुम्हाला भेटणार आहे. बरं, जाऊ द्या. सामर्थ्याचा अभाव तुम्ही मानता, मग तो पदाच्या ठिकाणी मानता का पदार्थाच्या ठिकाणी मानता? तर पदाच्या ठिकाणी सामर्थ्याचा अभाव मानायचा आणि त्या पदापासून त्या अर्थाचं ज्ञान होतं असं म्हणणं हे नपुसक मनुष्याचं अमोघ वीर्य असं म्हणल्यासारखं वदतो व्याघात दोषाने युक्त आहे. म्हणून पदाच्या ठिकाणी सामर्थ्याचा अभाव म्हणता येत नाही, कारण सामर्थ्य सहिताला समर्थ म्हणतात आणि सामर्थ्य रहिताला असमर्थ म्हणतात. मग असमर्थ पदापासून अर्थाचं ज्ञान होणार नाही, असमर्थ पदापासून पदार्थाचं ज्ञान होणार नाही, समर्थ पदापासूनच पदार्थाचं ज्ञान होईल. आग्नेपद उच्चारल्याच्या नंतर आग्नेचं ज्ञान होतं म्हणजे त्या पदाच्या ठिकाणी सामर्थ्याचा अभाव आहे असं म्हणता येत नाही. पदार्थाच्या ठिकाणी जर सामर्थ्याचा अभाव म्हणजे आग्नेच्या ठिकाणी सामर्थ्याचा अभाव म्हणाल तर प्रतिबंधक म्हणी, उत्तेजक म्हणी यावरून तिथेही शक्तीची सिद्धी होते. म्हणून अर्थज्ञान जनकतारूप योग्यता याला शक्ती मानण्यापेक्षा त्या पदाच्या ठिकाणी सामर्थ्य आहे त्या अर्थाचं ज्ञान करून देण्याचं हे शक्तीचं स्वरूप मानणं उचित आहे असं वैयाकरणाचाही विचार आपण काल केला. आता या वैयाकरणाच्या बोलण्यामध्ये आम्ही सामर्थ्याला शक्ती मानत नाही आणि अर्थज्ञान जनकतारूप योग्यता यालाच आम्ही शक्ती म्हणतो, हे बोलणं जरा शब्द छल केल्यासारखं वाटतं. पण जरी हे बोलणं शब्द छल केल्यासारखं वाटलं तरी ते प्रायः रहस्यामध्ये आपण म्हटलो काल त्याने उल्लेख केला, इथं स्फोटवादाचं खंडन आपल्याला पाहायला भेटतं. स्फोटवाद म्हणजे जो वर्ण समुदायरूप पद असतं त्याला हे स्फोटवादी पद मानत नाही. तर वर्ण समुदाय रूप पद कानावर पडलं का अंतःकरणामध्ये एक स्फोट उत्पन्न होतो आणि त्याद्वारा पदार्थाचं ज्ञान होतं असं ते म्हणतात. आणि तो स्फोटरूप शब्द इंद्रियाला विषय होणार नाही तर तो अपरोक्ष आहे. जसं मन डोळ्याला दिसत नाही पण ते आपल्याला जाणवतं त्याप्रमाणे असा पद्धतीस तो अपरोक्ष आहे म्हणजेच प्रत्यक्ष आहे. आणि तो स्फोटवाद का मानतो तर घट असा वर्ण समुदायरूप पद आहे, पण याला ते पद का म्हणत नाही? कारण घट पदाने कलशरूप अर्थाचं ज्ञान घने होतं म्हणावं तर टल व्यर्थत्व येतं, टल होणे होतं म्हणावं तर घल व्यर्थत्व येतं, दोन्हीने होतं म्हणावं तर दोघाचं युगपत उच्चार होत नाही. म्हणून आम्ही एक स्फोटरूप शब्द मानतो असं स्फोटवादी बोलतात. पण त्यांना पुन्हा आपण प्रश्न विचारला, ठीक आहे असं जर तुम्ही म्हणता तर हा स्फोटरूपी शब्द घ पासून उत्पन्न होतो का ट पासून उत्पन्न होतो? घ पासून होतो म्हणाल स्फोट तर टल व्यर्थत्व येईल, ट पासून होतो म्हणाल घल व्यर्थत्व येईल आणि दोघापासून होतो म्हणाल तर युगपत उच्चार होत नाही. म्हणजे जो दोष तुमच्यावर येतो म्हणजे तो स्फोटवादाची सिद्धी करताना सुद्धा तो दोष येतो. म्हणून तो स्फोटवादच काय आहे? खंडित आहे. बरं, धातूचे जसे अनेक अर्थ असतात तसे शब्दाचे देखील अनेक अर्थ असतात. आणि मग अनेक स्फोटवादाची कल्पना करण्यापेक्षा सामर्थ्याची कल्पना करणं पदाच्या ठिकाणी हे कधी योग्य आहे? कारण अनेक स्फोटाची कल्पना करणं गौरव दोष आहे आणि केवळ सामर्थ्याची कल्पना करणं इथे लाघव दोष आहे. बरं, त्या सामर्थ्याची सिद्धी देखील होते म्हणून कधीही निर्दोष विधान असावं. पण जर सदोष विधानाशिवाय संगती लागत नसेल तर गौरव दोषापेक्षा कधी लाघव दोष हा श्रेष्ठ आहे. या रूपाने पाहिलं तर आपण पदाच्या ठिकाणी सामर्थ्याला शक्ती मानणं हे कसं उचित आहे हे हा विषय बघितला. आणि हा स्फोटवादाचं खंडन करणारे भगवान उपवर्ष आहेत जे जैमिनीचे प्राचीन वृत्तिकार आहेत, जैमिनी सूत्रावरील प्राचीन वृत्तिकार आहे आणि भगवान पाणिनी आचार्यांचे जे गुरु आहेत. नवे शंकर भाष्यामध्ये देखील या स्फोटवादाचं विस्ताराने खंडन भगवान शंकराचार्यांनी केलेलं आहे. एकंदर हा शक्तीबद्दल वैयाकरणाचं मत देखील खंडित आहे. म्हणजे 3 मतापैकी न्यायमत आणि वैयाकरण मत हे खंडित आहे आणि वेदांत मतच तूर्त मंडित आहे. पण त्याबद्दल 3ऱ्या मताचा विचार म्हणजे किंचित भेदाभेदरूप तादात्म्य संबंध याला शक्ती मानतात ते कुमारील भट्ट. त्या भट्ट मताने शक्तीचं स्वरूप काय आहे तो प्रकार आपण आजच्या पाठामध्ये पाहणार आहोत. तरंग 6वा परिच्छेद 62 क्रमांकाचा भट्ट मताने शक्तीचे निरूपण. आता याचा थोडासा आशय पाहत असताना आपण काल असं एक वाक्यविधान केलं की काय विषय मांडला जातो त्यापेक्षा कोण विषय मांडत आहे याला देखील तेवढंच प्राधान्य आहे. कारण बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, किंवा एकच वाक्य असतं
अनाधिकारी व्यक्तीने ते सांगितलं त्याचा परिणाम श्रोत्यावरती होत नाही, आणि अधिकारी व्यक्तीने सांगितलं तर त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. एखादा व्यसनबंदीबद्दल जो बोलायला लागला आणि त्याला जास्त झालेली तूच जर ते निरूपण करत असेल, व्याख्यान करत असेल, तर त्याचा परिणाम समाजावर होणार नाही. पण जी व्यक्ती निर्व्यसनी आहे त्याने जर एखादं सामान्य जरी विधान केलं तर त्याचा परिणाम जगाजवळ झाल्याशिवाय राहत नाही. तसं या शक्तीचं निरूपण करणारे जसे वेदांती म्हणजे साक्षात वेदाचंच मत आहे ते भगवत पूज्यपाद आद्य आचार्य शंकराचार्य किंवा नात्री आदिगुरु शंकरा लागून शिष्य परंपरा बोधाचा संसारा झाला जो आमोते हे म्हणावं, किंवा व्यासांचा मागोवा घेतो भाष्यकारा ती वाट पुसतो अयोग्य मी न पोहतो के जाईन, म्हणजे ही परंपरा ती आहे. नैयायिक म्हटलं तर ज्यांचा अधिकार म्हणजे महर्षी गौतम ते आक्षेपाद किंवा त्यांनी काय काय त्यांचा गोदावरीचा मागे प्रसंग आपण न्यायशास्त्रामध्ये गौतम ऋषीचा अधिकार काय त्यांचाही विचार करून आलेलो आहोत. तसं शक्तीबद्दल जे आता किंचित भेदाभेदरूप तादात्म्य संबंधाला शक्ती मानतात, कुमारील भट्ट यांचा अधिकार काय हे पाहत असताना काल थोडासा विचार आपण केला, त्यातला उर्वरित विचार थोडासा करून यांचं मत आपण काय ते पाहूया. तर काल आपण म्हटलो हे कुमारील भट्ट म्हणजे उत्तर मीमांसेचे वार्तिककार भगवान सुरेश्वराचार्य यांचे गुरु आहेत, आणि एकदेशी ज्यांना म्हणलं जातं पूर्व मीमांसेमध्ये सिद्धांत आपलं प्रक्रिया भिन्न आणि सिद्धांत एक असे पूर्व मीमांसेचे एकदेशी प्रभाकर मीमांसक यांचे देखील हे गुरु आहेत. तर त्या आपण बोललो मज अवगमल या दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी बोध मदामृत मुनी आली शेविती, दोन मीमांसा, एक पूर्व मीमांसा आणि एक उत्तर मीमांसा. तर सूत्र भाष्य वार्तिक यांच्या व्याख्या आपण काल बघितल्या. म्हणजे पाठ पद्धती सूत्र पद्धती आहे, कीर्तन प्रवचन ही भाष्य पद्धती आहे, आणि कथा ही वार्तिक पद्धती आहे. तर उत्तर मीमांसेचे सूत्रकार म्हटलं आपण कृष्णद्वैपायन बादरायण व्यासदेव, भाष्यकार भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य आचार्य शंकराचार्य, वार्तिकार भगवान सुरेश्वराचार्य, आणि पूर्वमीमांसेचे सूत्रकार जैमिनी आचार्य, भाष्यकार शाबरजी, आणि वार्तिकार आहेत हे कुमारील भट्ट. ह्या कुमारील भट्ट जे उत्तर मीमांसेचे वार्तिकार आहेत त्यांचे गुरु आहेत. म्हणजे मंडन मिश्र जे एक काळ मंडन मिश्र त्यांचं खंडन केल्याच्या नंतर तेच झाले पुढे भगवान सुरेश्वराचार्य, त्यांचे गुरु कोण आहे तर कुमारील भट्ट आहे. आणि जितोस्मी म्हणणारे म्हणतात कुमारील भट्ट त्यावेळेला मृत्वा जितोशी असं म्हणून आपल्या गुरुजींच्या पेक्षाही आपली प्रतिभा कशी आहे हे जरी त्यांनी प्रक्रिया भिन्न करताना दाखवलं तर सिद्धांत मात्र गुरुचाच स्वीकारला. व्यवहार हेतू भट्ट न्याया असे म्हणणारे प्रभाकर मीमांसक पूर्व मीमांसेचे एकदेशी त्यांचे देखील हे गुरु आहेत. व्यक्तिगत यांचा अधिकार काय म्हटला तर यांची वेदानुमोदित सनातन धर्मावरती इतकी प्रगाढ प्रचंड अशी निष्ठा आहे की ज्या वेळेला यांचे गुरु आहेत मामा हीच यांचे गुरु आहेत. जसं विठ्ठलपंतांचे कृष्णाजी पंत देवकुळी पैठणचे मामाकडेच ते शिकले, तसे यांच्या मामाकडेच शिकायला गेले. पण मामा थोडे नास्तिकवादी होते. पण मग एखाद्याचं खंडन करायचं असेल तर त्यांचं मंडन काय हे आपल्याला कळालं पाहिजे, तर आपल्याला खंडन करता येईल. म्हणून त्यांचं मंडन कळावं म्हणून त्यांच्याकडे हे शिकायला गेलेत. आणि ज्या वेळेला ते नास्तिकच असल्यामुळे नास्तिको वेदनिंदका ते गो ब्राह्मणाची निंदा करायला लागले. यांच्या डोळ्याला पाणी आलं कुमारील भट्टांच्या. इतर शिष्य म्हणायला लागले आपण हसून हसून हुसहुस करून प्रतिसाद देतो, आणि यांच्या डोळ्याला अश्रू येतात ज्या अर्थी हे आस्तिक असले पाहिजे आणि हे वेश पालटून आपल्यात आले असले पाहिजे. मग गुरुला सांगितलं. मग ते तिथून रातोरात पसार झालेत. सनातन हिंदू धर्माचा प्रचार प्रसार केला. त्यांच्याही पाठीशी आस्तिक जनसमुदाय उभा राहिला. नास्तिक आणि आस्तिक या दोन्हीचा समुदाय एका जंगलामध्ये 1000 फुटाच्या उंच कड्यावर हे दोन्ही समुदाय एकत्र आले. मग त्या नास्तिकाने विचार केला आता शक्तीनिशी आपण यांच्याशी लढू शकत नाही, आपण आता युक्तिवाद केला पाहिजे आणि एक प्रकारचा गनिमी कावा जे राजे शिवछत्रपतीने शहाजीराजाने त्याचा प्रयोग केला. तशा पद्धतीने यांनी सांगितलं तुमचे वेद मान्य असतील आणि आम्ही ते वेद मान्य करावे असं जर तुम्हाला वाटत असेल तर या 1000 फुटाच्या उंच कड्यावरून तुम्ही स्वतःला झोकून द्या. वेद हृदयाला कवटळून तुम्हाला काहीच झालं नाही तर आम्ही तुमचे वेद प्रमाण मानू. आता कुमारील भट्ट ती कृती करण्याकरता तयार झाले, कारण त्यांना वाटलं शेवटी हा देह नाशवंत मळमूत्राचा बाधा. शरीर नाशवंतच आहे, एक दिवस शरीराची होय माती कोणी नाहीबा सांगते,
पण मग धर्मकार्याकरता जर हे शरीर यदाकदाचित जर मी वाचलोच तर वेद प्रमाण होतील, नास्तिक लोक आस्तिक होतील, म्हणून ते दिव्य करण्याकरता तयार झाले. त्यांच्या बाजूची मंडळी म्हणायला लागले असं तुम्ही काही करू नका, हे परस्पर तुमचा लिलाव करण्याचा यांचा हा केलेला एक प्रकारचा आघोरी प्रयत्न आहे किंवा यांची रणनीती आहे, कूटनीती आहे. तर कुमारिल भट्ट त्यांच्या त्या भक्तमंडळी म्हणतात, जे तुम्हाला कळतं ते मला कळत नाही असं तुम्हाला का कळायला लागलं. याचा अर्थ ती गोष्ट माझ्याही लक्षात आली, पण या निमित्ताने होईना हे दिव्य करून जर ही लोक नास्तिकचे आस्तिक होत असतील तर काय हरकत आहे. आणि त्याने वेद हृदयाला कवटाळे आणि एक वाक्य बोलले, यदि वेद प्रमाणम तदा जीवेयम, जर वेद प्रमाणभूत असेल तर मी जिवंत राहील. असं म्हणून ते वेद हृदयाला कवटाळले, 1000 फुटाच्या उंच कड्यावरून स्वतःला खाली झोपून दिलं, पण त्यांना कुठलीही इजा झाली नाही, कुठली इजा झाली नाही. फक्त डाव्या डोळ्याला एक दर्भाची गवताची काडी लागली आणि तिथून रक्तस्राव होऊ लागला. मात्र ते सही सलामत आपल्या पायावरती उभे राहिले. तर याच प्रसंगावर ते दंडवत तुकाकरी प्रणिपात दंडवत आचार्य गुरुदेव नामदेव महाराज पठाडे यांनी भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य महाराज यांच्या जयंतीवरती एक गोड चिंतन केलेलं आहे. त्यात त्यांनी हा इथे थोडासा प्रसंग सांगितला की ज्या वेळेला 4 वेद मृतरूपाने मानव तनू धारण करून त्यांच्यासमोर त्यांचा गौरव करायला लागले, तो कुमारिल भट्ट त्यांच्यावर रागवले. ते म्हटले, त्यांनी एक दृष्टांताने प्रसंग स्पष्टीकरण केला की शाळेमध्ये विद्यार्थी असतात, तर काही विद्यार्थी 35% पेढे वाटतात आणि काही विद्यार्थी 2-5 पॉईंट कमी झाले म्हणून त्या शिक्षकाला भांडत असतात. तर ते 35% पेढे वाटणारे त्याला म्हणतात, दे सोडून, आम्ही 35% पेढे वाटतो आणि तू शिक्षकाला भांडतो. तर त्यावेळेला तो भांडणारा त्यांना सांगतो, अरे तुमची लायकीच ती आहे, तुम्ही वर्षभर इकडे तिकडे फिरत राहिला, परीक्षेच्या वेळेला अपेक्षित फाडून कॉप्या करून तुम्ही पास झाला, त्यामुळे तुम्ही पेढे वाटणारच. पण डोळ्यात तेल घालून 12 महिने मी अभ्यास केला, त्यामुळे माझे 5 पॉईंटही कमी होता कामा नाही. तसं कुमारिल भट्टाला इतर मंडळी म्हणायला लागले, तुम्ही वेदाला अशा प्रसंगामध्ये भांडू नये. एखादा अक्षम्य अपराध झाला का पूर्वी काळी एक दिव्य करायला लावायचे, मग कोणाला आग्नी पकडायला लावणं किंवा वेगवेगळे दिव्य, तर त्याच्यामध्ये कडेलोट करणं, अक्षम्य अगदी आपल्या शिवनेरी गडावर अजून काही ते कडेलोटाचं स्थान आहे, सिंहगडावरती कडेलोटाचं स्थान आहे. मग एखादा अक्षम्य गुन्हा अपराध झाल्याच्या नंतर कडेलोट केल्याच्या नंतर कोणाचं इथे हाडही पाहायला भेटत नाही, 1000 फुटाचा उंच कडा, आणि तुमच्या डाव्या डोळ्याला थोडासा दरबाची काडी लागली आणि तुम्ही वेदाला भांडता, द्या सोडून. तो कुमारिल भट्ट म्हणले, तसं नाही, मी हे दिव्य केलं माझ्या जीवावरती उदार होऊन, मग माझ्या डोळ्याला दरबाची काडी का लागावी. तर वेद म्हणायला लागले, याच्यात मग अपराध तुमचा आहे. म्हटले, मी हे दिव्य केलं हा माझा अपराध आहे. म्हणले, नाही, या तुमच्या निष्ठेला त्रिवार प्रणाम म्हणून तर आम्ही मानव तनू धारण करून तुमचं स्वागत करण्याकरता, कौतुक करण्याकरता, आभार प्रदर्शन करण्याकरता आलो. पण तुम्ही एक वाक्य चुकीचं बोलला, यदि वेद प्रमाणम तदा जीवेम, जर वेद प्रमाण असेल तर मी जिवंत राहील. तुम्ही जर म्हटला म्हणून हा तर डोळ्यात गेला. तुम्ही म्हणायला पाहिजे होतं वेद प्रमाणच आहे, मला काही होणार नाही, तर मग तुम्हाला ही इजा झाली नसती. म्हणजे जर तर एवढा किंतु परंतु सुद्धा सहन होत नाही. पण तो जर तर थोडासा बाजूला ठेवला तर किती त्यांची प्रचंड शास्त्रावरती निष्ठा आहे. आपल्या जीवावरती उदार होऊन ते 4ही वेदाला हृदयाशी कवटाळून खाली उडी घेतात. काही नेत्र असं सांगितलेलं का ते त्यावेळेला बोललेत, बून से गई व हौसेने आती, त्यामुळे एवढी विजा होता कामा नये. त्यांनी पुन्हा एकदा प्रयोग केला म्हणतात आणि 4 वेद हृदयाला कवटाळले, वर गेलेत आणि वेद प्रमाणच आहे आणि मला काही होणार नाही, तर पुन्हा सही सलामत ते खाली आले. असा ज्यांचा अधिकार आहे, वेदाकरता एवढं बलिदान करणारे आहेत, ते कुमारिल भट्ट आहे. आणि दुसरा प्रसंग कुमारिल भट्टाचा असा आहे का शेवटी आपण एक अक्षर जरी एखाद्यापासून शिकलो तर तो आपला गुरु असतो. नाथांची ओवी आहे, जो जो जयाचा घेत लागून तो तुम्या गुरु केला जाण, गुरुशी आले अपार पण जग संपूर्ण गुरुदिशे. किंवा दुसरी ओवी आहे, प्रवृत्ती निवृत्तीकृत कार्या अवश्य पाहिजे आचार्या, आपमती भजता राया अनेक आपाया माझी पडे. म्हणजे गुरुचं मार्गदर्शन आपल्याला लागतं आणि प्रत्येक काही ना काही आपण शिकलो तर ते आपले गुरु आहेत. मग भले ते नास्तिक असेल पण त्यांच्या ठिकाणी शिष्यवृत्ती धारण करून आपण त्यांच्याकडे शिकलो म्हणजे ते गुरुच आपले, आणि त्यांचं आपण खंडन केलं म्हणजे गुरुद्रोह आपल्याकडनं घडला. भले त्यांचं मत खंडनही असलं तरी ज्यांच्याकडनं शिकलो त्यांचंच आपण खंडन केलं म्हणजे आपल्याकडनं गुरुद्रोह घडला. आणि म्हणून त्या गुरुद्रोहाच्या पातकातून निवृत्त होण्याकरता प्रायश्चित्त घेणारे कुमारिल भट्ट आहे. म्हणजे नास्तिकाचं खंडन केल्याच्या नंतर सुद्धा प्रायश्चित्त घेणारे, प्रायश्चित्त सुद्धा सामान्य नाही, तुषा अग्नी ते घेतात, म्हणजे स्वतःचं शरीर आग्नेला समर्पित करतात. आणि मग त्या प्रसंगात भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य तिथे गेलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं, बाबा रे मला तुमचं खंडन करायचं. ते म्हटले, आता मी प्रायश्चित्त घेतो. पण मग आचार्य म्हटले, मला तुमचं खंडन करायचं होतं, वाद करायचं होतं, त्याच्यात मग त्याकरता काय. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की माझा शिष्य माहेशमती नगरीत राहतो, मंडळ मिश्र,
त्याचं खंडन करा, त्यात माझं खंडन आलेलंच आहे. म्हणजे हा ज्यांचा अधिकार आहे ते कुमारिल भट्ट या ठिकाणी शक्तिवादाच्या बाबतीमध्ये म्हणजे शक्तीचं स्वरूप किंवा शक्तीचं स्वरूप त्यांच्या मतात काय आहे हे सांगताना वेदांती काय बोललेत, पदाच्या ठिकाणी सामर्थ्य असतं त्यालाच आम्ही शक्ती म्हणतो. नाही काय बोललेत, ईश्वराची इच्छा त्या पदाचं उच्चारण केल्याच्या नंतर त्या अर्थाचं स्वरूप त्याला ज्ञान व्हावं यालाच आम्ही शक्ती मानतो. वैयाकरणी काय म्हटले, अर्थ ज्ञान जनकता रूप योग्यता यालाच आम्ही शक्ती म्हणतो. पण यामध्ये नैयायिक आणि वैयाकरणी यांचं मत कसं खंडित आहे हे आपण पाहिलं. आता तूर्त कुमारिल भट्ट हे जरी महान असले तरी या बाबतीतला जो त्यांचा सिद्धांत आहे तो पूर्णतः श्रुतीला अनुसरणारा नाही. पूर्णतः श्रुतीला भले ते नास्तिक नाही पण ते श्रौत आस्तिक आहेत इथे असंही नाही. दोन प्रकार आहेत, एक नास्तिक आणि एक आस्तिक. आपण रोज म्हणत आलो नास्तिको वेदनिंदका, जे वेदाची निंदा करतात ते नास्तिक आहे आणि वेद प्रमाणाला मानणारे ते आस्तिक आहे. पण त्यामध्ये श्रौत आस्तिक आणि तार्किक आस्तिक हा प्रकार आहे. तर एक प्रकारचे तार्किक आस्तिक म्हणजे तर्काच्या द्वारा शक्तीचं स्वरूप यांनी सिद्ध केलेलं आहे. पूर्णतः श्रुतीच्या प्रमाणाच्या द्वारा हे शक्तीचं स्वरूप सिद्ध केलं नसल्यामुळे हेही पूर्णच मत समीचीन आहे, पूर्णच योग्य आहे असं मात्र नाही, पण बराच अंश याच्यातला ग्राह्य आहे. तर तूर्त आजच्या चिंतनामध्ये यांचं मंडन काय ते आपण पाहू. तर शक्तीबद्दल हे काय म्हणतात, तर यांच्या मतामध्ये पदाचा अर्थाशी जो तादात्म्य संबंध आहे त्यालाच ती शक्ती असं म्हणतात. पदाचा अर्थाशी असणारा तादात्म्य संबंधालाच भट्ट मतामध्ये शक्ती असं म्हणतात. आता संबंध असा शब्द आला आणि नुसता संबंध नाही तर तादात्म्य संबंध, थोडासा सूक्ष्म विचार संस्कृत विचारसागरामध्ये दिलेला आहे. संबंध म्हणजे काय, तर संबंधाची व्याख्या आहे अभाव सादृश्य भिन्न प्रतियोगी सापेक्ष ज्ञान रूप, त्याला संबंध असं म्हणतात. म्हणजे अभावाचा जो सादृश्य असतो, अभाव आणि भाव असे दोन शब्द आहे. भाव म्हणजे असणं आणि अभाव म्हणजे नसणं. म्हणजे अभावाच्या सादृश्य, अभाव सादृश्य भिन्न प्रतियोगी सापेक्ष ज्ञान, प्रतियोगी सापेक्ष ज्याचं ज्ञान आहे. दोन शब्द आहे, एक अनुयोगी आणि दुसरा आहे प्रतियोगी. ज्याच्या ठिकाणी अभाव सांगायचा त्याला अनुयोगी म्हणतात आणि ज्याचा अभाव सांगायचा त्याला प्रतियोगी म्हणतात. जसं की इथं भूताला हे भूतल आहे, इथं घट आहे, म्हणजे या ठिकाणी घटाचा अभाव नसून भाव आहे, पण इथे घटाचा काय आहे, अभाव आहे. म्हणजे ज्याच्या ठिकाणी अभाव आहे ते अनुयोगी, म्हणजे भूतल झाला अनुयोगी, आणि ज्याचा अभाव आहे ते प्रतियोगी. मग प्रतियोगी कोण झाला, घट. ज्याचा अभाव सांगायचा तो प्रतियोगी. आणि प्रतियोगी सापेक्ष ज्ञान, या ठिकाणी घट अभाव आहे म्हणजे घट अभावाचा भाव आहे. म्हणजे घट अभावाचं भावरूपाने ज्ञान कोणाला होऊ शकतं, ज्याला घटाचं ज्ञान आहे त्याला. म्हणजे प्रतियोगीचं ज्ञान असेल त्याला प्रतियोगाच्या अभावाचं ज्ञान होईल, प्रतियोगीचं ज्ञान नसेल तर प्रतियोगाच्या अभावाचं ज्ञान होणार नाही. म्हणजे या ठिकाणी घट नाही हे कोणाला कळेल, ज्याला घट कसा असतो हे माहिती आहे त्याला कळेल. ज्याला घटाचा घट म्हणजे काय हेच माहिती नसेल, म्हणजे प्रतियोगीचं ज्ञान नसेल तर प्रतियोगाच्या अभावाचं त्याला ज्ञान होणार नाही. म्हणून म्हणतात संबंध म्हणजे काय, अभाव सादृश्य भिन्न प्रतियोगी सापेक्ष ज्ञान, प्रतियोगी सापेक्ष ज्याचं ज्ञान असतं त्याला संबंध असं म्हणतात. आणि त्या संबंधामध्ये मुख्य 3 प्रकार पडतात. एक आहे संयोग संबंध, दुसरा आहे समवाय संबंध आणि तिसरा आहे तादात्म्य संबंध. मग संयोग संबंध कशाला म्हणतात, समवाय संबंध कशाला म्हणतात आणि तादात्म्य संबंध कशाला म्हणतात, तर द्रव्यवृत्ती राहणारा जो संबंध आहे द्रव्याच्या ठिकाणी त्याला संयोग संबंध असं म्हणतात. त्यामध्ये संयोग संबंधामध्येही पुन्हा मुख्य 3 प्रकार आहेत. संयोग संबंधातला पहिला प्रकार आहे कर्मच संयोग संबंध, नंतर कर्मच संयोग, संयोगच संयोग आणि सहज संयोग असे संयोग संबंधामध्ये 3 प्रकार आहेत. त्यातला पहिला आहे कर्म संयोग. कर्मज म्हणजे क्रियेच्याद्वारा होणारा संयोग. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, काय एकच कर्मसंयोग आणि उभयच कर्मसंयोग. थोडासा एकदा मागे आपण हा विचार केला होता, एकच कर्मसंयोग आणि उभयच कर्मसंयोग. तर एकाच्या क्रियेकडनं घडणारा जो संयोग आहे त्याला कर्मसंयोग म्हणू आपण, एकच कर्मसंयोग. जसं की स्थावर आणि जंगम असे 2 पदार्थ आहेत. तर वृक्ष हा स्थावर आहे आणि पक्षी हा जंगम आहे. मग स्थावर असणारा वृक्ष जंगम पक्षाकडे येत नाही, तर जंगम पक्षीच स्थावर असणाऱ्या वृक्षाकडे जातो. कधी तर त्याला आपण म्हणतो ना व्यवहारात, पाड पिकला का राघवाला वेगळं निमंत्रण द्यावं लागत नाही.
माऊली हा दृष्टांत सिद्धांत करता वापरतात. फळ ऐशी कर्मसाम्य दशा होय जे ते विरेशा ते तर सद्गुरू अपैसा भेटीची गा. जसा पाड पेकला का तो राघव आपोआप येतो, तसं साधकाची कर्मसाम्य दशा पूर्ण झाली श्रीगुरू त्या ठिकाणी आपोआप होऊन येतात. मग या ठिकाणी स्थावर असणारा वृक्षाशी व जंगम असणाऱ्या पक्षाचा जो संयोग आहे तो कर्मसंयोग आहे. पण कर्मसंयोगामध्ये जे दोन प्रकार आहेत तो एकच कर्मसंयोग आहे. म्हणजे एकाच्या क्रियेद्वारा होणारा कर्मसंयोग म्हणजे पक्षाच्या क्रियेच्या द्वारा त्या वृक्षाशी झालेला संयोग आहे एकच कर्मसंयोग. आणि दुसरा आहे उभयच कर्मसंयोग. आता मनोरंजनाकरिता देशामध्ये काही प्रांतामध्ये भागाभागामध्ये वेगवेगळ्या झुंज लावतात. काही ठिकाणी कोंबड्याची झुंज पाहायला भेटते, काही ठिकाणी बैलाची झुंज पाहायला भेटते, काही ठिकाणी रेड्याची सुद्धा झुंज पाहायला भेटते, काही ठिकाणी मल्ल म्हणजे कुस्ती हा काय एक प्रकारची झुंजच आहे. दोन मल्ल द्वंद्व म्हणतो आपण त्याला. तर मग त्या दोन मल्लाची असेल, दोन कोंबडे असेल किंवा ते काय बैल वा रेडे असेल तर त्यांचा जो कर्मसंयोगच आहे पण तो उभयाच्या क्रियेने झालेला कर्मसंयोग म्हणून तो उभयच कर्मसंयोग म्हणलं का. दोन मल्ल असतील, कोंबडे असतील, ते टोनगे असेल वा दोन बैल असेल तर हा उभयच कर्मसंयोग आहे. पक्षी वृक्षाचा झालेला एकच कर्मसंयोग आहे. हा कर्मसंयोगाचे दोन प्रकार संयोगामधले पहिला. आणि दुसरा आहे संयोगच संयोग. संयोगच संयोग म्हणताना आता हे कल्पना करा हा एक वृक्ष आहे. तर या वृक्षाशी मी वृक्षावरती हात ठेवला तर हाताचा आणि वृक्षाचा काय झाला संयोग झाला. तर हस्तवृक्ष संयोग आहे. पण हस्तवृक्ष संयोगद्वारा काय वृक्ष संयोग शरीराचा सुद्धा या वृक्षाशी संयोग झाला पण तो कोणाच्या द्वारा हस्ताद्वारा. म्हणून हस्तवृक्ष संयोगद्वारा काय वृक्ष संयोग हा संयोगच संयोग म्हणजे एकाच संयोगाच्या द्वारा दुसऱ्या संयोगाची सिद्धी हा संयोगच संयोग आहे. आणि त्याच्या पुढचा आहे तो सहज संयोग. सहज संयोग म्हणजे जन्मताच नित्यसिद्ध संयोग. सहज संयोग म्हणजे सहज झालेला प्रयत्नाविना. कारण दोन मल्लाचा म्हणलं तर त्याच्याकरता काहीतरी प्रयत्न करावा लागतो, पक्षी वृक्षाचा म्हणलं तर काहीतरी प्रयत्न आहे, संयोगाकरता सुद्धा काहीतरी प्रयत्न आहे. पण सहज संयोग जसं सुवर्ण हे खाणीतून काढताच त्याच्या ठिकाणी काठिण्य आणि कांती असते, ती काही जन्मतात सहजच असते. म्हणजे सुवर्णाच्या ठिकाणी चमक ही कांती आणि कठीणपणा ही सहजच आहे. मग काठिण्य आणि कांती सुवर्णाच्या ठिकाणी जी आहे तर ती कोणत्या संयोगाद्वारा आहे सहज संयोगाद्वारा. मग सहज संयोग सुवर्णाच्या ठिकाणी असणारं काठिण्य कांती. आणि काय म्हटलं त्याच्या अगोदर आपण संयोग हस्तपुस्तक संयोगद्वारा काय वृक्ष संयोग. आणि त्या अगोदर म्हटलं आपण कर्मसंयोग त्याच्यामध्ये अन्यतर कर्मसंयोग म्हटलं आणि तर पक्षी वृक्षाचा संयोग. आणि संयोग म्हणलं तर दोन आहे ना आपलं उभय संयोग म्हटलं तर दोन रेडे असतील, दोन वृषभ असतील किंवा दोन ते कोंबडे असतील किंवा दोन मल्ल असतील हा उभयच कर्म संयोग. हा संयोग संबंधाचे हे मुख्य 3 आणि एकाचे 2 असे एकंदर 4 प्रकार झालेत. त्याचप्रमाणे समवाय संबंध दुसरा पहिला झाला संयोग संबंध, दुसरा आहे समवाय संबंध. आता संयोग संबंध जसा द्रव्याच्या ठिकाणी राहतो. द्रव्य म्हणजे काय आपला मागे मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर पाहत असताना आपण न्यायमतानुसार जे सप्त पदार्थ पाहिलेत तर त्यातला पहिला पदार्थ पाहिला तर द्रव्य म्हणजे द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवाय अभाव हे 7 पदार्थ पाहिलेत. त्यातला पहिला द्रव्य. आणि द्रव्याच्या मध्ये 9 प्रकार पाहिलेत म्हणजे 5 भूत, आत्मा, मन, आकाश आणि दिशा असे एकंदर 9 द्रव्य आपण पाहिलेत. तर त्यामध्ये परमाणु रूपाने म्हणजे पहिले आकाश जर सोडलं इतर 4 भूत हे कार्यरूपाने अनित्य आणि स्वरूपाने नित्य असा विचार केला. आणि मन हे अणु असून स्वरूपाने नित्य. आणि आकाश, काल, दिशा आणि आत्मा हे व्यापक असून स्वरूपाने नित्य असा द्रव्याचा विचार मागे केला. त्या द्रव्याच्या ठिकाणी जो संबंध राहतो त्याला म्हणतात संयोग संबंध. आणि त्याच्यात हे 4 प्रकार आपण आता पाहिलेत. मुख्य 3 आणि एकाचे 2 असे 4 प्रकार. दुसरा आहे समवाय संबंध. समवाय संबंध म्हणजे नित्य संबंध समवाय संबंध. ज्याच्याशी नित्य संबंध असतो त्यालाच समवाय संबंध असं म्हणतात. त्या समवाय संबंधामध्ये न्यायमतामध्ये हा समवाय संबंध मानतात.
आणि त्या समवाय संबंध हा गुणगुणी, जाती व्यक्ती, क्रिया क्रियावान, उपादान कारण कार्य, अवयव अवयवी, वाच्य वाचक अशा काही ठिकाणी ते समवाय संबंध मानतात. आता गुण आणि गुणी, गुण म्हणलं तर आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी हे 5 काय आहेत? गुणी आहेत. आणि यांच्या ठिकाणी राहणारे 5 गुण आहेत, त्यालाच आपण पंचविषय असंही म्हणतो. आकाशाच्या ठिकाणी राहणारा शब्दगुण, वायूच्या ठिकाणी राहणारा स्पर्शगुण, तेजाच्या ठिकाणी राहणारा रूपगुण, जलाच्या ठिकाणी राहणारा रसगुण, पृथ्वीच्या ठिकाणी राहणारा गंधगुण, हे झालेत गुण आणि 5 भूत झालेत गुणी. म्हणजे गुणगुणीचा कोणता संबंध आहे? समवाय संबंध आहे. म्हणजे शब्द नावाचा गुण गुणी आकाशाला सोडून कधी राहत नाही. तसे 5ही गुण, 5 असणारे भूतही गुणी आहेत आणि त्याचे असणारे 5 गुण आहेत. ते गुण गुणीला सोडून राहत नाही, म्हणून त्यांच्यामध्ये कोणता संबंध आहे? तर समवाय संबंध आहे. गुण गुणी. जाती व्यक्ती, मुळात जाती कशाला म्हणतात? तर एकम नित्यम सर्वानुगतम सामान्यम जातीसा उच्यते, अशी जातीची व्याख्या तर्कसंग्रह ग्रंथामध्ये केलेली आहे. आणि सरळ सरळ त्याचा अर्थ असा आहे का अनेक वृत्ती राहणारा एक धर्म, म्हणजे अनेक ठिकाणी राहणारा एक धर्म, त्याला जाती असं म्हणतात. मनुष्य अनेक आहे पण सगळ्यामध्ये राहणारं मनुष्यत्व मात्र एक आहे. वृक्ष अनेक आहे पण त्यामध्ये सगळ्यामध्ये राहणारे वृक्षत्व जाती एक आहे. पशु अनेक आहे, त्यामध्ये राहणारे पशुत्व जाती एक आहे. म्हणजे अनेक वृत्ती राहणारा एक धर्म त्याला जाती असं म्हणतात. आणि जाती व्यक्तीला सोडून कधीच राहत नाही, म्हणून जाती आणि व्यक्तीचा सुद्धा समवाय संबंध. गुणगुणी झाले जाती व्यक्ती. त्याचप्रमाणे क्रिया क्रियावान, देणं घेणं, आदान प्रदान किंवा गमनागमन, जाणं येणं हे क्रिया आहेत. वक्तव्य ही काय झाली? एक प्रकारची क्रिया आहे. तर वक्तव्य बोलायचं म्हणलं तर तो बोलणारा वाचून बोलणं घडणार नाही, देणारा घेणारा वाचून हाता वाचून देणं घेणं घडणार नाही, पाया वाचून गमनागमन घडणार नाही. म्हणजे क्रिया करणारा जो क्रियावान आहे त्याच्या वाचून ही क्रिया घडत नाही, म्हणून क्रिया क्रियावानाचा सुद्धा समवाय संबंध. क्रिया क्रियावान. आता उपादान कारण आणि कार्य. आता ते कारण कार्याचा समवाय संबंध असं म्हणून चालणार नाही, कारण कारणामध्ये मुख्य 2 प्रकार आहेत, साधारण कारण आणि असाधारण कारण. साधारण कारण म्हणजे याच्यावत कार्याला कारण ठरतं, ते साधारण कारण ते आपण 9 पाहत असतो, ईश्वरी इच्छा दे. आणि असाधारण कारण एकाच कार्याला कारण ठरतं, त्याला असाधारण कारण म्हणतात. त्याच्या 4 प्रकार: उपादान, निमित्त, सहकार्य आणि अन्यथा सिद्ध. कार्यात ज्याचा प्रवेश असून ज्याच्या वाचून कार्याचं अस्तित्व राहत नाही ते उपादान कारण. आणि निमित्त कारण, कार्याची उत्पत्ती करता पाहिजे ते निमित्त कारण. आणि कर्ता कार्य ज्याच्या साह्याने निर्माण करतो ते सहकारी कारण. आणि जे असलं काय नसलं काय भागतं त्याला म्हणतो आपण अन्यथा सिद्ध कारण. तर त्यापैकी निमित्त कारण वा सहकारी कारण यांचा कार्याशी अभेद नसतो. कारण कुंभाराने एकदा घट निर्माण केला तर कुंभार घटरूप नाही, कुंभार कुलाल हा घटापासून भिन्न आहे, पण मृत्तिका ही घट स्वरूप आहे. मृत्तिका वाचून घटाचं अस्तित्व नाही. म्हणजे उपादान कारण असणारी मृत्तिका आणि कार्यरूप असणारा घट यांचा देखील समवाय संबंध आहे, कारण मृत्तिकेला सोडून घट कधी राहत नाही. म्हणजे उपादान कारण आणि कार्य. त्याच्यानंतर आहे अवयव अवयवी यांचा देखील समवाय संबंध असतो. जसं हातपाय कान नाक डोळे हे काय आहेत? अवयव आहे. आणि मनुष्य हा अवयवी आहे. किंवा पत्र पुष्प फल मूळ फांदी हे अवयव आहे आणि वृक्ष हा अवयवी आहे. ते अवयव देखील अवयवीला सोडून राहत नाही, म्हणून अवयव अवयवीचा देखील समवाय संबंध आहे. आणि शेवटी वाच्य वाचक यांचा देखील समवाय संबंध आहे. वाचक असणारं जसं अग्नी पद हे वाचक आहे आणि ज्वाला हे वाच्य आहे, पण इथे तूर्त यांनी ओम वाचक घेतलेला आहे आणि ब्रह्म हे वाच्य आहे. तसं वाच्य वाचकाचा देखील समवाय संबंध आहे, समवाय संबंध आहे. पण हे कोणाच्या मतामध्ये? न्यायमतामध्ये. समवाय संबंधाचे 5-6 प्रकार आपण पाहिले: गुणगुणी, जाती व्यक्ती, क्रिया क्रियावान, उपादान कारण कार्य, अवयव अवयवी आणि एक म्हटलं वाच्य वाचक. यांच्यामध्ये नैयायिकाने समवाय संबंध मानलेला आहे. पण नैयायिक ज्याच्यामध्ये समवाय संबंध मानतात त्यामध्येच भट्ट आणि वेदांती तादात्म्य संबंध मानतात. म्हणजे या 5 जणांमध्ये, आता हे 5 किंवा 6 म्हणा, गुणगुणी, जाती व्यक्ती वगैरे, यांच्यामध्ये नैयायिकाने समवाय संबंध मानला आणि त्याच ठिकाणी वेदांत मतामध्ये आणि या भट्ट मतामध्ये समवाय संबंध न मानता तादात्म्य संबंध मानतात. आता संयोग संबंधाचं स्पष्टीकरण थोडंसं आपण यथाशक्ती केलं, समवाय संबंधही बघितला, त्याचप्रमाणे तादात्म्य संबंधाचं थोडंसं स्पष्टीकरण आपण पहिले पाहू. तादात्म्य संबंध म्हणजे काय? तादात्म्य संबंध कोण मानतं? तर तादात्म्य संबंध तद आत्म्य तादात्म्य.
तेच मी आहे असं म्हणणं हे तादात्म्य संबंध आहे. खरं पाहिलं तर देह मी आहे का आपण देहाहून भिन्न आहोत? तर देहाहून आपण भिन्न आहोत. देह आधी काय खरा, देहासंबंधी पसारा, बुजगवणे चोरा रक्षण अशी भासत असे. पण देहालाच मी म्हणणं म्हणजे तादात्म्य भ्रांती आहे. हाच तादात्म्य संबंध. मग ते तादात्म्य संबंध तीन दर्शनकार मानतात. तादात्म्य संबंध वेदांतामध्ये मानला जातो, तादात्म्य संबंध भट्टमतामध्ये मानतात आणि तादात्म्य संबंध नैयायिकामध्ये मानतात. म्हणजे तिघांनी तादात्म्य शब्दाचा प्रयोग केला, पण तिघाच्याही मतामध्ये तादात्म्य शब्दाचा अर्थ मात्र भिन्न भिन्न आहे. न्यायमतामध्ये तादात्म्य संबंध कशाला म्हणतात, तर न्यायमतामध्ये स्वरूप संबंधालाच ते तादात्म्य संबंध म्हणतात. म्हणजे त्यांच्यामध्ये संयोग संबंध, समवाय संबंध, विशेषणता संबंध, संयुक्त समवाय, संयुक्त समवाय अशा अनेक संबंधाचे प्रकार आहेत. वृत्ती प्रभाकरामध्ये खूप याचा विस्तार केलेला आहे. आणि स्वरूप संबंधालाच ते तादात्म्य संबंध असं म्हणतात. कोण? नैयायिक. म्हणजे तादात्म्य संबंध कोणता? तादात्म्य संबंधात स्वरूप न्यायमतात काय, तर स्वरूप संबंधाला ते तादात्म्य संबंध असं म्हणतात. म्हणजे ज्याचा ज्याच्याशी स्वरूपाचा संबंध असतो, स्वरूप संबंध जे ज्याचं स्वरूपच आहे, त्या स्वरूप संबंधालाच ते काय म्हणतात? तादात्म्य संबंध असं म्हणतात. आणि भेदाहून विलक्षण संबंधाला तादात्म्य संबंध वेदांत मतामध्ये म्हणतात. आता भेदाहून विलक्षण म्हणजे पुढे येणारच आहे. भेदाहून विलक्षण का? वास्तव अभेद आहे म्हणून, आणि अभेदाहून विलक्षण का? तर कल्पित भेद आहे म्हणून. म्हणून भेदही म्हणता येत नाही कारण वास्तव अभेद आहे, आणि अभेदही म्हणता येत नाही, कल्पित औपाधिक भेद आहे. म्हणजेच भेदाभेदून विलक्षण थोडक्यात अनिर्वचनीय तादात्म्य संबंध. मग तादात्म्य संबंध म्हणलं तर वेदांत मताने कोणता? अनिर्वचनीय तादात्म्य संबंध. आणि तूर्त इथे आता भट्टमत आहे, तर भट्टमतामध्ये तादात्म्य संबंध हा किंचित भेदाभेदरूप तादात्म्य संबंधालाच हे काय करतात? शक्ती मानतात. म्हणजे स्वरूप संबंधाला शक्ती नैयायिक म्हणतात, भेदाभेदून विलक्षण अनिर्वचनीय तादात्म्य संबंधाला शक्ती वेदांती म्हणतात, आणि किंचित भेदाभेदरूप तादात्म्य संबंधाला शक्ती हे भट्ट म्हणतात. ठीक ना? आता जसे आपण संयोग संबंधामध्ये प्रकार पाहिले 3 आणि एकाचे 2 म्हणजे 4, समवाय संबंधामध्ये प्रकार पाहिले जवळपास 6, तसे तादात्म्य संबंधामध्ये मुख्य 3 प्रकार वेदांत मतात सांगितले जातात. त्यामध्ये एक आहे सहज तादात्म्य, दुसरा आहे कर्मच तादात्म्य, आणि तिसरा आहे भ्रांतीच तादात्म्य. आता याचं थोडंसं स्पष्टीकरण. पहिला काय? सहज तादात्म्य. सहज तादात्म्य म्हणजे न कळता संग झाला सहज खेळता, प्रवर्तली चिंता मागुलाची यावरे, आपल्या भोपाळ्यामध्ये आपण म्हणतो. मग हे सहज तादात्म्य म्हणजे बऱ्याच वेळेला काही गोष्टी सहजच होऊन जातात. त्यांना विचारलं आज का नेमले? सहज 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 झालं. तसं सहजच काही घडून जातं, पण सहज घडताना त्याचा त्रास किती होतो हे आपल्यालाच आपला अनुभव आहे. न कळतच आपण या अहंकाराधिकाशी तादात्म्य घेतलं आणि मग मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. तर त्याच्याकरता उदाहरण त्यांनी दिलेले आहे संस्कृत विचारसागरामध्ये सहज तादात्म्य करता. जसं एखादा अग्नी पेटलेला आहे, भाता इकून हाणतायत, तो सुतार लोहार भाता हाणतो आणि समोर जळती निखारे आहेत, आणि त्याच्यात एखादा लोखंडाचा गोळा आपण टाकला, तर त्यावेळेला काय होतं? त्या लोखंडाच्या गोळ्याचं आणि त्या आग्नेचं ऐक्य होऊन जातं. तप्त गोलक, त्याला तप्त आहे गोलक लोखंडाचा पिंड आपण म्हणतो. ते कसं तादात्म्य झालं? सहज सहज टाकल्याच्या नंतर तो आग्नी आणि लोखंड काय होऊन बसलं? एक होऊन बसलं. मग त्यांचं ते सहज तादात्म्य. तसं अहंकाराचं आणि चिदाभासाचं जे तादात्म्य आहे, तर चिदाभासरूपी एक प्रकारचा अग्नी आहे, ज्ञानाग्नी आहे, आणि अहंकाररूपी लोखंडाचा गोळा आहे, आणि त्याचं सहज आग्नीच्या भट्टीत टाकणं म्हणजे या देहामध्ये येणं, जीवाने देहस्थितीला देह अवस्थेला प्राप्त होणं आहे. कारण आपण काय माऊलीची गोवी आहे, नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञाना पाठी नाही, सज्ञानाची झोंबे कंठी नाना संकटी नाचवी, हा अहंकार आहे ना, या अहंकाराचं स्वरूप. अनात्म पदार्थाशी केलेलं तादात्म्य, ते जीवाची व्याख्या करताना वायामन हे नाव, एरवी कल्पनाची सावेव, जयाची संगे जीव दशा वस्तू. मग जीव जीव म्हणजे काय? चेतनमित अधिष्ठानम लिंगदेहस्य पुन्हाची छायालिंगदेहस्तात तत्संगो जीव उच्यते. जीव म्हणताना 3 गोष्टी आल्या. एक कुटस्थ चैतन्य, 4थ्या तरंगात गेलेला विषय, त्याच्या आश्रयावर असणारं बुद्धी अंतकरण किंवा वृष्टी अज्ञान, आणि त्यामध्ये पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब, या तिघाला मिळून आपण जीव म्हणतो. तर खरं जीव दशा जडबुद्धीला देता येत नाही, अविद्येला देता येत नाही, कुटस्थ असंग निर्विकार असल्यामुळे त्यालाही देता येत नाही.
मग चिदाभासातच ही खरं जीवदशा आहे चिदाभास. पण मग चिदाभास असताना मग तिघं का घेतात? तर चिदाभास पडला कोणाचा म्हणलं तर यावं लागतं बुद्धीकडे, पडला कोणाचं म्हणू लागलं तर जावं लागतं कुटस्थकडे, आणि पडला कोणात म्हणलं तर यावं लागतं बुद्धीकडे. म्हणजे सहजच चिदाभासरूपी जीवाची आई बुद्धी आहे आणि वडील त्याचे कुटस्थ आहे, आणि तिन्ही मिळून कोण झालेलं आहे? हा चिदाभास म्हणजे जीवदशा आहेत. म्हणजे चिदाभासाचं आणि अहंकाराचं झालेलं जे तादात्म्य आहे ते कोणतं तादात्म्य? सहज तादात्म्य आहे. सहज तादात्म्य म्हणजे गतानुगती के लोके आगापै पण कुमारा येता स्वरूपाच्या घरा करीत अशा आडवारा विश्वाभास जो, किंवा जे प्राण्या कामी भरू देहाची वरी आदरू म्हणून झाला विसरू आत्मबोधाचा, अशा पद्धतीचे सहज तादात्म्य. दुसरा आहे कर्मज तादात्म्य. कर्मज तादात्म्य, कर्मज तादात्म्य कोणाचं आहे? तर कर्मज तादात्म्य विश्वसंज्ञक आणि तैजस संज्ञक जीव आहे. कारण जीवाला आपण जागृतीमध्ये विश्व म्हणतो, स्वप्नामध्ये तैजस म्हणतो, सुषुप्तीमध्ये प्राज्ञ म्हणतो. तर विश्व तैजस प्राज्ञ, त्यातील विश्व आणि तैजस संज्ञक जो जीव आहे जागृतीमध्ये, याला या स्थूल देहाला मी म्हणतो, स्वप्नामध्ये सूक्ष्म देहाला मी म्हणतो. मग स्वप्नामध्ये सुद्धा कल्पित का होईना काहीतरी तो कर्म करतो, आणि जागृतीमध्ये स्थूल सृष्टीत या पंचमहाभूतकारी जगातात काहीतरी तो व्यवहार करतो, कर्म करतो. आणि मग कर्म करत असताना या स्थूल देहाला काय म्हणतो? मी होतो. कर्तृत्वाचा मधू कर्मफलाचा आस्वादू या दुहीचे नावे बंधू कर्माचे की. मग जागृतीमध्ये स्थूल सूक्ष्म संघाताला मी म्हणणं, आणि स्वप्नामध्ये जागृतीमध्ये स्थूल संघाताला मी म्हणणं, स्वप्नामध्ये सूक्ष्म संघाताला मी म्हणणं, अहम विश्व अहम तैजसो अहम असं म्हणणं, हे कर्मच तादात्म्य आहे. कुणी केलं? मी केलं. कोण भोगेल? मी भोगेल. जो करता होतो तो त्या कर्माचा अपरिहार्य भोगता होतो. आणि सुषुप्तीमध्ये गेल्याच्या नंतर आपण मागे बोललो, देशाचा पंतप्रधान असेल किंवा फुटपाथवरचा भिकारी असेल, हा भिकारी आहे आणि तो पंतप्रधान आहे, कुठपर्यंत? झोपीत जात नाही तोपर्यंत. एकदा झोपीत गेला तर तो भिकारी राहत नाही, पंतप्रधान राहत नाही. दोन्हीचाही आनंद सुषुप्तीतला काय आहे? समान आहे. कारण ते कर्मच तादात्म्य, कर्म घडतं तोपर्यंत कर्मच तादात्म्य आहे. कर्म घडणं संपलं का कर्मच तादात्म्य सुद्धा संपलं. कुठे? सुषुप्तीमध्ये. भले त्याची निवृत्ती तिलाही रूप असेल, पण निवृत्ती झाली ना तिथे, म्हणजे दोघाचा आनंद काय? समान आहे. म्हणजे जागृती स्वप्नामध्ये स्थूल सूक्ष्म संघात अशी जीवाने केलेलं जे तादात्म्य ते कर्मच तादात्म्य, हा कर्मच तादात्म्याचा प्रकार. आणि तिसरा आहे तो भ्रांतीच तादात्म्य. मग भ्रांतीच तादात्म्य म्हणताना आता जागृतीमध्ये आपण आलो. जागृतीमध्ये आल्याच्या नंतर 4 वर्णापैकी कुठल्या तरी वर्णाला मी म्हणतो, म्हणजे ब्राह्मणो अहम. 4 आश्रमापैकी कुठल्या तरी आश्रमातलं मी आहे, ग्रस्ती अहम. मग 18 पगड जातीतलं कुठल्या तरी जाती मी आहे, मराठा मी आहे, म्हणजे मी मराठा आहे, मी धनगर आहे, मी साळी आहे, मी कोळी आहे, मी माळी आहे. म्हणजे 4 वर्णापैकी कुठल्या तरी वर्णाला मी म्हणणं, 4 आश्रमापैकी कुठल्या तरी आश्रमाला मी म्हणणं, 18 पगड जातीपैकी कुठल्या तरी जातीला मी म्हणणं, कुठल्या तरी देशाला, प्रांताला, राष्ट्राला माझं म्हणणं. तर हे भ्रांतीच तादात्म्य आहे. म्हणजे वर्ण, आश्रम, अवस्था, देह, व्यवहार याला जे मी किंवा माझं म्हणतो हे भ्रांतीच तादात्म्य आहे. कर्म करताना मी करता भोगता म्हणतो हे कर्मच तादात्म्य आहे. आणि चिदाभास आणि देहादी संघाताला मी म्हणणं, अहंकाराला मी म्हणणं, हे त्याला काय म्हटलं आपण अगोदर? सहज तादात्म्य आहे. हे तादात्म्य संबंधाचे प्रकार आहे, हे वेदांत मतानुसारी. आणि इथे पण या तादात्म्य संबंधाला म्हणजे कोणत्या अनिर्वचनीय तादात्म्य संबंधाला शक्ती वेदांती म्हणतात. किंचित भेदाभेदरूप तादात्म्य संबंधाला शक्ती भट्ट म्हणतात. आणि स्वरूप संबंधीरूप तादात्म्य संबंधाला शक्ती हे नैयायिक म्हणतात. तर भट्ट मताने आणि आणखी आता एक वाक्य आपण बोललो का नैयायिक ज्या 6 मध्ये समवाय संबंध मानतात तिथेच भट्ट आणि वेदांती हे तादात्म्य संबंध मानतात. फक्त भट्टाचा तादात्म्य संबंध किंचित भेदाभेदरूप तादात्म्य संबंधाला ते शक्ती मानतात, आणि वेदांतामध्ये अनिर्वचनीय तादात्म्य संबंधाला शक्ती मानतात. पण मग त्यांना विचारलं का हो, भेद असेल तिथे अभेद कसा, आणि अभेद असेल तिथे भेद कसा? एक तर पूर्ण भेदच म्हणावं किंवा पूर्ण अभेद म्हणावं. सूर्यच म्हणावं म्हणजे अंधार म्हणावं किंवा प्रकाश म्हणावं, शत्रू म्हणावं किंवा मित्र म्हणावं, स्त्री म्हणावं किंवा पुरुष म्हणावं. 2 विरोधी धर्म, परस्पर विरोधी धर्म एका अधिकरणात राहतात पण एका वेळेला राहत नाही. मग तसं किंचित भेदाभेदरूप तादात्म्य संबंध ह्या दोन्ही गोष्टी एका वेळेला एका अधिकरणामध्ये कशा राहतील? भेद असेल तर तिथे अभेद नाही, आणि अभेद असेल तर तिथे भेद नाही. पण ते म्हणतात अहो भेदही आहे
अभेद आहे. वाच्यवाचकाचा भेदसहित अभेद आहे. मग वाचक पद कोण? अग्नी. आणि अर्थ कोण? ज्वाला. यांचा काय आहे? भट्टाच्या मतामध्ये किंचित भेदसहित अभेद आहे. मग त्यांना विचारलं, अग्निपदाचा अंगारूप अर्थाशी भेद आहे का अभेद आहे? ते म्हणतात भेद पण आहे अभेद पण आहे. म्हणजे थोडा भेद पण आहे आणि थोडा अभेद पण आहे. किंचित म्हणजे थोडा, पण किंचित भेदसहित अभेद म्हणजे थोडासा भेदही आहे आणि थोडासा अभेदही आहे. त्यांना विचारलं थोडासा भेद का आहे? थोडासा भेद तुम्ही का मानला? पूर्ण भेद का नाही मानला? थोडासा अभेद काय, पूर्ण अभेद का नाही? तर ते त्यातच उत्तर देतात का अग्निपदाचा आणि ज्वालेचा म्हणजे अंगार अर्थाचा थोडा भेद आहे, पूर्ण भेद नाही. थोडा भेद का आहे? कारण अग्नीने 10 होतो. नकळत पाव अग्नीवरी जरी पडे तरी 10 न घडे ऐशी कदा न घडे. अग्नीवर पाय टाकल्याच्या नंतर काय होतो? अग्नी पोळतो, आपला 10 होतो. मग अग्नीवर पाय पडल्याच्या नंतर 10 होतो आणि अग्निपदाने वाणीचा 10 होतो का? अग्निपदाने वाणीचा 10 होत नाही. कशाने 10 होतो? अग्नीने 10 होतो. अग्निपदाने 10 होत नाही. किंवा अग्नीने आपल्या शरीरातले गारवा थंडी निवृत्त होते. अग्नी आपल्याला थंडी वाजली, थंडीच्या काळामध्ये अग्नी पेटवला, शेकोटी करून बसलो तर काय होतं? थंडी निवृत्त होते. पण एखाद्याला थंडी वाजली तो अग्नी अग्नी म्हणत राहिला तर थंडी जाईल का? नाही. म्हणजे शरीरातील गारवा निवृत्त करायचा म्हणला तर अग्नी लागतो. अग्निपद पुरेसं नाही. किंवा भासतो पोळतो तो अग्निपद पोळत नाही. मग ज्या अर्थी अग्निपद पोळत नाही, अग्नी पोळतो. अग्निपदाने थंडी निवृत्त होत नाही, अग्नीने निवृत्त होते. त्या अर्थी अग्निपदामध्ये आणि अंगारूप अर्थामध्ये पदार्थामध्ये काही ना काही भेद असला पाहिजे. बरोबर ना? कारण अग्नीने 10 होतो, अग्निपदाने 10 होत नाही. अग्नीने थंडी निवृत्त होती, अग्निपदाने निवृत्त होत नाही. म्हणून अग्निपदामध्ये आणि अंगारूप अर्थामध्ये म्हणजे वाच्यवाचकामध्ये काही ना काही भेद असल्याशिवाय ही गोष्ट घडणार नाही. म्हणले मग पूर्णच भेद माना. काही भेद मानण्यापेक्षा काय करा? पूर्ण भेद माना. पण ते म्हणतात पूर्ण भेद मानता येत नाही, थोडासा अभेदही मानला पाहिजे. म्हणजे का? कारण अग्निपद उच्चारल्याच्या नंतर आपल्याला अग्नीचं ज्ञान होतं. कोणाचं ज्ञान होत नाही? जलाचं ज्ञान होत नाही. मग अग्निपद आणि हे ज्वालारूपी अग्नी यांच्यामध्ये जर पूर्ण भेद असता तर अग्निपदाने पूर्ण भिन्न असणाऱ्या अग्नीचं ज्ञान होतं तर पूर्ण भिन्न जलाचंही ज्ञान झालं पाहिजे. पण पूर्ण भिन्न जलाचं ज्ञान होत नाही अग्निपदाने. कोणाचं होतं? अग्निपदाने अग्नीचंच ज्ञान होतं. का होतं? कारण त्यांच्यात काही ना काही अभेद आहे म्हणून. अग्निपदाने अग्नीचंच ज्ञान होतं, कोणाचं होत नाही? जलाचं होत नाही. का? त्यांच्यामध्ये काही ना काही अभेद आहे म्हणून. आणि पूर्ण अभेद का नाही? अग्नीने 10 होतो, अग्निपदाने 10 होत नाही. अग्नीने थंडी जाते, अग्निपदाने जात नाही. म्हणून त्यांच्यामध्ये काही ना काही भेदही असला पाहिजे. म्हणजे पद आणि अर्थामध्ये काही भेदही आहे आणि काही अभेदही आहे. हे झालं. तसंच प्रत्येक पदाचा अर्थामध्ये जसं उदक, दग, जल, नीर ही सगळे पद जलाची वाचक आहे. तर जल पदाचा आणि त्याचा अर्थ असणार पाणी, जल, त्याचा काही ना काही भेद असला पाहिजे. काही ना काही भेद का असला पाहिजे? कारण जलाने तृष्णा निवृत्त होते, जलपदाने नाही. जलाने स्नानादी क्रिया करता येते, जलपदाने नाही. स्नान करायचं जल म्हणलं तर स्नान होईल काय? पण जलात स्नान होईल की नाही? म्हणजे स्नानादी कर्म करायचं असेल किंवा तृष्ण निवृत्त व्हायचे असेल तर ती जलाने होते, जलपदाने नाही. म्हणून जलपदाचा आणि जलरूप अर्थाचा काही ना काही भेद असला पाहिजे. पण मग पूर्ण भेद नाही, काही ना काही अभेद असला पाहिजे. काही ना काही अभेद का असला पाहिजे? कारण जलपदाने भिन्न जलाचं ज्ञान होतं, तसं भिन्न स्थलाचंही ज्ञान झालं पाहिजे. पण जलपदाने भिन्न स्थलाचं ज्ञान होत नाही, फक्त कोणाचं होतं? जलाचं होतं. त्या अर्थी जलपदाचा आणि जलरूप अर्थाचा काही ना काही अभेदही असला पाहिजे. असा प्रत्येक पदाचा आणि पदाच्या अर्थाचा काही भेदसहित अभेद. आणि त्या पदालाच काय म्हणतात? वाचक. आणि पदाचा जो अर्थ आहे त्याला म्हणतात वाच्य. म्हणजे वाच्यवाचकाचा काय असतो? किंचित भेदसहित अभेद असतो. मग वाचक कोण आहे? ओंकार. आणि वाच्य कोण आहे? ब्रह्म. आता ब्रह्माला वाच्य कसं काय म्हणतात? तर ब्रह्म हे नाम आहे, आपलं ओम हे नाम आहे आणि ब्रह्म हे नामी आहे. म्हणजे ओम हा वाचक आहे आणि ब्रह्म हे वाच्य आहे. कशावरून?
खरं पाहिलं तर ते किर अनाम अजाती माझी अविद्या वर्गाच्या राती ते ओळखवाय श्रुती खून केली नामरूप संबंधू जाती क्रिया भेदू आकाराशीचा प्रवादू वस्तूशी नाही. खरं पाहिलं तर बरं मला कुठलंही नाम नाही, रूप नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तोही रघुराया, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेते. अमृत अनुभवामधलं माऊलीचं वाक्य आहे, कोण्याही प्रमाणा ओ निधी मा, असं ते आहे. पण त्याच्या ज्ञाना वाचून मुक्ती नाही. वाचून ज्ञाने विने एके उपाय करूची जितके ती गुंपेशी अधिके रुखिये. म्हणून दयाद्र अंतकरणाने श्रुती मातेने त्या तत्वाला एक नाव दिलं, ते आहे ओम. आहे ना, ब्रह्माला काय नाव दिलं? ओम नाव दिलं. का? कारण श्रुती मातेने ब्रह्माला ओम नाव देण्याचं कारण असं आहे का, जसं व्यवहारातली आई आहे. माऊली आपल्याला उदाहरण देतात, उपजल्या बाळकाशी नाव नाही ती पाशी ठेवली नाही नामेशी ओदित उठी. जन्माला आलेल्या बाळाला कुठलं नाव नसतं, पण व्यवहार घडण्याकरता आई वडील त्याला काही ना काही गणपत संपत काहीतरी नाव देतात. तसं या ब्रह्माच्या ज्ञाना वाचून मुमुक्षूला मुक्ती नाही आणि त्या ब्रह्म तर कुठल्याही प्रमाणाला विषय होत नाही. म्हणून दयाद्र अंतकरणाने श्रुती मातेने त्याला नाव दिलं ओम. म्हणजे श्रुती मातेने नाव दिलं कशावरून? तर त्याच्याकरता श्रुती स्मृती या दोन्हीचा पुरावा आहे. गीतेतला श्रीमद भगवद्गीता 8व्या अध्यायातला 13वा श्लोक, तिथे ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण मा मनुस्मरण य प्रयाती तेजंदेह सयाती पराम गतिम. तिथे ओम इति एकाक्षरम ब्रह्म असं म्हटलं. आणि स्मृतीमध्ये ओम इति इदम सर्वम, अशी श्रुती आणि स्मृतीमध्ये ब्रह्मालाच ओम असं नाव दिलेलं आहे. आणि मग नाम कोण झालं? वाच्य कोण झाला? ओम. वाच्य कोण झालं? ब्रह्म. यांचा काय भेदसहित अभेद आहे. कारण ओमी ती एक अक्षर ब्रह्म असं श्रुती सांगते. म्हणजे तिथे वाचक ओमकाराचा वाच्य ब्रह्माचा श्रुतीने काय सांगितला? अभेद सांगितला. आणि स्मृतीने सुद्धा ओमी ती एक अक्षर ब्रह्म श्रुतीने, आणि ओमी ती इदम सर्व ही श्रुतीने. श्रुती आणि स्मृती या दोन्हीने ओम या वाचकाचा आणि ब्रह्म या वाच्याचा काय सांगितला? अभेद. आणि भेद कसा प्रतीतीला येतो? तर ओम कुठे आहे? वाणीत. ओम ओम कुठे म्हणतो आपण? वाणीत. आणि ब्रह्म कसं आहे? सोमयमेत आहे ना. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाने काय सिद्ध होतो? भेद सिद्ध होतो. आता खरं पाहिलं तर ब्रह्मामध्ये वाणी आहे, पण वाणीमध्ये ब्रह्म नाही. अहो म्हणजे ब्रह्म जर सर्वत्र आहे तर वाणीत का नाही? म्हणजे वाणीपुरतं मर्यादित ब्रह्म नाही, कारण वाणी परिच्छिन्न नाही. ब्रह्म व्यापक आहे. देशकाळ वस्तू भेद मावळाला आत्मा निर्वाळाला विश्वाकार, आणि वाणी परिच्छिन्न आहे. आणि परिच्छिन्न वाणीत ओम आहे आणि ब्रह्म स्वमय येते. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाने काय सिद्ध होतो? भेद. आणि मांडुकी उपनिषदातल्या श्रुतीप्रमाणाने स्मृतीप्रमाणे काय सिद्ध होतो? अभेद. म्हणजेच किंचित भेद सहित अभेद हा पुरावा सिद्ध केला या कुमारिल भट्टांनी. किंवा बरं त्याच्यामध्ये कसं बघा, ते म्हणून वाणीत कोण आहे? ब्रह्म आहे, ब्रह्मात वाणी नाही. त्याच्याकरता उदाहरण पाहायचं ठरलं तर ज्या पाण्यात बुडबुडा का बुडबुड्यात पाणी? तर उत्तर आहे पाण्यात बुडबुडा, बुडबुड्यात पाणी नाही. कारण तो बुडबुडा आतून पोकळ असतो. पाण्यात बुडबुडा आहे पण बुडबुड्यात पाणी नाही. महाकाशात घटाकाश का घटाकाशात महाकाश? महाकाशात घटाकाश, घटाकाशात महाकाश नाही, कारण घटाकाश परिच्छिन्न आहे आणि मठाकाश व्यापक आहे. म्हणून मठाकाशात महाकाशात घटाकाश आहे. मग याचा अर्थ महाकाश जर सगळीकडे आहे तर घटाकाशात नाही का? आहे, पण घटाकाशापुरतं मर्यादित मठाकाश नाही. तसं सर्वच ब्रह्मात आहे, मग वाणीत ब्रह्म नाही का? आहे, पण वाणीपुरतं मर्यादित ब्रह्म नाही. म्हणून प्रत्यक्ष प्रमाणाने भेद सिद्ध होतो आणि श्रुती स्मृती प्रमाणाने अभेद सिद्ध होतो. म्हणजेच किंचित भेदसहित अभेद वाच्य वाचकाचा आहे. तसंच गुणगुणी, जाती व्यक्ती, क्रिया क्रियावान, उपादान कारण कार्य, अवयव अवयवी या सगळ्यामध्ये किंचित भेदसहित अभेद कसा आहे? गोड त्याची सिद्धी केलेली आहे. पण हा विषय काय आज होण्यासारखा नाही. तर उर्वरित विषय आपण याचा पूर्वपक्षाचं मंडन आणि झालं तर शक्यतो खंडन अशा पद्धतीचे विषय उद्याच्याला पूर्ण करू. आज या ठिकाणी थांबूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. हरी ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम.
पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुजोग महाराज की जय.